मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा पालिकेच्या वतीने सादर झाल्यानंतर ठाकरेंची युवासेना ॲक्शन मोडवर आलेली आहे। युवासेना कार्यकारिणी आणि मुंबईतील युवासेनेच्या निरीक्षकांची आज शिवसेना भवन इथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन इथे दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे। आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर युवासेनेतील पदाधिकाऱ्यांना मुंबईतील 36 विधानसभा निहाय जबाबदारी देण्यात आली होती। त्या पदाधिकाऱ्यांचा दौरा झाल्यानंतर आज त्या संदर्भात आढावा बैठक पार पडणार आहे। काल मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा पालिकेच्या वतीने सादर झाला, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने तयारीला सुरुवात केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, ठाकरेंची युवासेना आता ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, काय अपडेट? कालच प्रारूप आराखडा जाहीर झालेला आहे आणि त्या हरकती सूचना देखील मागवल्या जातात। या सगळ्यामध्ये युवासेना देखील आता पुढारले युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज शिवसेना भवन इथे बोलवलेलं आहे। 3 वाजता आढावा बैठक घेतली जाईल। दुसरी आणखी महत्त्वाची बाब आहे, काही थोडक्यात बदल झालेले आहेत प्रारूप आराखड्यामध्ये, त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा तिथे मतांचं गणित कसं जुळवायचं या सगळ्या संदर्भात देखील चर्चा आज होणार आहे आणि 3 वाजता ही बैठक शिवसेना भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे। ठीक आहे सुमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।